ओके. आज 23 Shem आणि आपण कंटिन्यू करू आपले आलाखोत जे शिकते ते बरोबर कशम आपण अजून पुढे चाललोय आणि अजून थोड्या आलाखोत नंतर हा पुस्तक संपल. आणि आज आपण बघू आलाखोत कोतेला मारावी, जो वेलिंग वॉल ज्याला म्हणतो आपण, वेस्टर्न वॉल. त्याला तिकडं आल्यावरती आपला कसा वागला पाहिजे आणि त्याला पण आलाखोत आहेत आणि भरपूर माणसांना माहिती नाही. त्याने आपण आज पुढे बघू की त्याची एम, एम, केदुशा सँक्टिटी किती ठेवली पाहिजे. खखामेनु झिक्रोन लिब्राखा ज्याला म्हणतात खजाल, ते म्हणाले मेओलाम लो जाजा शखिना मिकोतेला मारावी शलबेता मिकदाश. कधीही जेव्हापासून पवित्र मंदिर बांधले गेलेलं आहे तेव्हापासून परमेश्वराचा शेखिना जो आहे, हशेमचा शेखिना जो आहे, तो कोतेला मारावी पासून, कोतेल पासून म्हणजे जो पवित्र मंदिर जिकडे होता तिथपासून तो कधीच तिकडनं हल्ला नाही. म्हणजे जसा होता तसाच तिकडे राहिलाय, फक्त जो पवित्र मंदिर आहे तो नाहीये. आणि आज आपण बघू की जे भिंत, जी वेलिंग वॉल, वेस्टर्न वॉल जी आहे ती काय आहे. ओके, आपण बघू आणि मग आपण पुढे जाऊ की ही जी वॉल जी आहे ती पवित्र मंदिराची वॉल नाही, पवित्र मंदिराच्या बाहेरची, म्हणजे कोदेश कोदशीम, जिकडं कोहेन गदोल, मोठा कोहेन जो होता, जो पवित्र, जो किप्पूरच्या दिवशी मुसाफच्या टायमाला त्या कोदेश कोदशीम, होलीज ऑफ होलीज मध्ये तिकडं एंट्री करायचा आणि मग तिकडं जे अर्पण जे कवायचा, ओके, त्याला म्हणतात कोदेश कोदशीम. तिकडं असुर आहे कोणाला दुसऱ्याला एंट्री करायला. आणि जसं आपल्याला माहिती आहे की होलीज ऑफ होलीज मध्ये कोदेश कोदशीम ज्याला म्हणतात, तिकडं असुर आहेत. त्या कोहेन, जो मोठा कोहेन आहे, ते नाही साधा कोहेन, साधे कोहेन असतात. ओके, ते लोक बाकीची कामं करतात पवित्र बेतामिकदश मध्ये. पण बाकीचे त्याच्यामधनं एक मोठा कोहेन असतं. ओके, आणि त्याची ड्युटी असतं किप्पूरच्या दिवशी होलीज ऑफ होलीज मध्ये एंट्री करून जी कामं दिलेली आहेत आणि जे त्याला मिकवे करायला लागतं आणि मग तो आतमध्ये घुसता. तसा त्याला ट्रेनिंग दिलं जातं 7 दिवस अगोदर. त्याला त्याच्या घरापासून घर सोडून तो पवित्र मंदिरामध्ये 7 दिवस राहतो. का ट्रेनिंग देतात त्याला, त्याला दाखवतात काय करत असतं. आणि भरपूर गोष्टी आहेत ते आपण एक दिवशी मे बी एक स्लाइड आहे, ऑलमोस्ट मला वाटतं 1 तासाची आहे, 1 तास सव्वा तासाची आहे. ते इंग्लिश मध्ये जर असेल तर मी प्रयत्न करेन दाखवायला. पण अमेझिंग की आपल्याला माहिती आहे की किप्पूरच्या, मी माझ्या मुलांना घरी दाखवतो कधी किप्पूरच्या अगोदर, म्हणजे माहिती पडलं पाहिजे की माणसं बोलतात माफ मागितलं आणि मी घरी चाललो. पण तो माफ मागणे म्हणजे काय आहे, काय व्हायचं पवित्र मंदिरामध्ये, त्याची खरी माहिती पाहिजे माणसाला. कसे करायचे, कधी करायचे, कधी कोहेन तिकडे मिकवे करायचे, कधी कपडे बदलायचे, काय अर्पण कधी द्यायचे, सगळं लिहिलंय तिकडं. आणि पुरा रात्रभर कोहेन झोपायचा नाही, असुर त्याला झोपायला. ओके, मे बी तो इम्प्युअर होईल म्हणून त्याला जागा ठेवायची, त्याला काय करायचे जागा ठेवायसाठी सगळं केलं. बरोबर कसे, इट वॉज अमेझिंग की आपण, आपल्या ही गोष्ट आज नाही आपल्याकडे. आज 2000 वर्ष होत आलेत आणि आपल्या ही गोष्ट नाहीये. पण ज्या टायमाला ती होती तेव्हा असा माणूस, म्हणजे माणसाने पाप केला आणि तो असं नाही की तो रात्री झोपायला चाललाय आणि त्याच्या अकाउंट मध्ये पाप आहे, तो अर्पण आणायचा पाप केल्या याच्याबद्दल, आणि त्याचं अर्पण, त्याची पाप माफ व्हायची. तर जसं बोललो, वेलिंग वॉल जी आहे, वेस्टर्न वॉल, कोतेल ज्याला म्हणतात, आजची जी आहे ती त्याला म्हणतात कोतेला खिचोन. ओके, मला ह्या टायमाला नाही जमलं डायग्राम दाखवला, नाही तुम्ही दाखवलं असतं त्यामध्ये की कोतेल ही जी आहे ती होलीज ऑफ होलीजच्या बाहेरची भिंत आहे. ओके, पवित्र मंदिराचीच ती भिंत नाही, पवित्र मंदिराच्या बाहेरची भिंत आहे. पण ऑफकोर्स त्याला पण हे आपण पुढे बघू किती त्याला होलीनेस आहे आणि कसा वागला पाहिजे.
आता अकादोश बरुखुनी शपथ दिली की कोतेल जे आहे ती त्याचा कधीच नाश होणार नाही. म्हणजे बेजत अशी लवकरच आपल्या तिसरा पवित्र मंदिर येईल, तो पण तिकडेच होईल. पण तो असा लिहिला आहे की पवित्र मंदिर आकाशामधनं रेडीमेड खाली उतरल. अकादोश बरुखुनी बांधलेला. कारण आपण बघितला पहिला आणि दुसरा जो पवित्र मंदिर होता तो माणसाने बांधला म्हणून त्याचा नाश झाला. पण तिसरा मंदिर जो आहे बेतमिकदस जो आहे तो अकादोश बरुख बांधल आणि त्याचा कधीही नाश होणार नाही. आणि होलीज ऑफ होलीज ज्याला म्हणतात कोदेश कोदशीम, त्याची जागा एक्झॅक्टली तिकडं का आहे की असं लिहिलं आहे की ती जी जागा त्याची आहे ती जागा अकादोश बरुखून एक्झॅक्टली अरेंज केले अगेन्स्ट रकिया, म्हणजे वरचा आसमान जो आहे जिकडं शेखिना अकादोश बरुखूने अरेंज केलेलं आहे अपोजिट केदुशा पवित्रता जी आहे वरच्या जगामध्ये त्याच्या बरोबर सिमिलरली अकादोश बरुखूने ऍडजस्ट केलेला आहे. जसं म्हणतात की जसं पवित्र मंदिर इकडं आहे तसा पवित्र मंदिर वरती पण आहे. म्हणजे त्याच्या बरोबर अकादोश बरुखूने ऍडजस्ट ते केलेलं आहे. जरी आज पवित्र मंदिर नाहीये, पवित्र मंदिराचा नाश झालेला आहे, पवित्र मंदिराचे जी भांडे होते, जी मेनोरा होती, सगळं आज नाहीच आहे. काही काही गोष्टी आहेत जे इटलीमध्ये रोम मध्ये आजपर्यंत आहेत आणि त्या लोकांनी त्याच्यावरती कब्जा करून ठेवलेला आहे. आणि बेटर लाईक तिकडे असलेच बरे का की जर आपल्या त्या ज्युइश माणसांच्या हातामध्ये असता असुर त्या गोष्टींना हात लावायला जेव्हा माणूस इम्प्युअर आहे. आणि आज आपण सगळे इम्प्युअर आहोत. काकातूस बरोबर सगळं ऍडजस्ट केलेलं आहे की ते नॉन ज्यूश लोक तिकडं ठेवतील. त्यांचा त्यांचा फटका काकातूस बरोबर त्यांना बेजात देईलच. पण तात्पुरता ते एक मिनिट. तर तर ओके. आणि आपण बघू जरी आज पवित्र मंदिराचा नाश झालेला आहे तिकडं काही नाही आज आणि ती जागा म्हणतात ना शमेम म्हणजे तिकडं अर्पण नाहीये, काय नाही, काही नाहीये. तरी पण तरी पण ती त्याची केदुशामध्ये ती आहे तशी उभी आहे. ओके. म्हणजे त्याची जी पवित्रता त्या टायमाला होती ऑलमोस्ट 2000 वर्ष अगोदर तशीच आज पण आहे. ओके. आणि जो माणूस आज नमाज करते तिकडं ही जी जागा आहे मक्को मेकुदा ज्याला म्हणतात, तर तो जसा काय अकादोश बर्फूच्या खुर्चीच्या समोर उभा राहून तो तिकडे नमाज करते. ओके. आणि ही जागा जी आहे तुम्ही बघाल कोतेला प्रत्येक जण जो इस्रायल आलाय असं कोण माणूस नाही की तो कोतेला गेला नाहीये. पण ही जी जागा जी आहे ती तुम्ही जर बघाल की सगळ्या टाईपची माणसं येतात तिकडं. नॉन ज्यूश माणसं पण येतात. अमेरिकेचे प्रेसिडेंट होता ट्रम्प होता तिकडे येऊन गेला होता. त्यांचे मिनिस्टर्स येतात इकडं सगळे. कोण नाहीत तिकडे सगळे येतात. की कोथलची जागा आहे असं जॉग्राफिकली तो पुऱ्या जगाचा सेंटर आहे. एक्झॅक्टली सेंटर कुठं बघाल येरुशलाईम तिकडं. ओके. आणि सगळे तिकडे येतात बघा तुम्ही. जॉर्डन वाल्यांना पाहिजे येरुशलेम पाहिजे, कोतेल पाहिजे, कोतची जागा पाहिजे. म्हणूनच पवित्र मंदिराच्या वरती जिकडं कोदेश कोदशी म्हणजे होलीज ऑफ होलीज होता आणि जिकडं मोठे कोहेन होते, कोहेन गदोल ज्याला म्हणतात, ते अर्पण द्यायचे किपूरच्या दिवशी तिकडं आज मुसलमान लोक
तिकडं वरती बसलेले आहेत. आणि बोलायला गेलं तर एक साइडनी चांगला पण आहे की तिकडं बसलेत का नाही चांगला, म्हणजे की आज आपण सगळे इम्प्युअर आहोत आणि आपण पुढे बघू की जो माणूस त्या वरच्या जागेवर तुम्ही बघाल कोतेलला याच्या अगोदर एक असे ब्रिज सारखं आहे, तो वरती ज्याला हाराबाई ज्याला म्हणतात आणि मागून पण त्याला एक आहे, त्याला एंट्री आहे तिकडं. असुर आहे आपल्याला ज्युइश माणसाला तिकडं वरती जायला. आहेत काही काही माणसं जे लोक जातात ते म्हणतात की नाही अलाउड आहे, हे आहे, ते आहे. पण राबाबा देवसेफ, रामबाम, जेवढे पोस्किम आहेत, मेजॉरिटी ऑफ द पोस्किम अगेन्स्ट आहेत. ते का की आपल्याला एक्झॅक्टली स्पॉट नाही माहिती कुठे आहे ते कोदेश कोदेश. मे बी जिकडे तुम्ही उभा तिकडे असाल किंवा तेवढ्या याच्यामध्ये. तर आणि का जर माणूस आज इम्प्युअर आहे आणि त्या जागेवरती गेला जे अलाउड नाही, त्याला करत आहे. करत आहे म्हणजे वरच्या येणाऱ्या जगामध्ये त्याचा जो सोल आहे त्याला सोल कट ऑफ होईल तिकडनं. ओके. तर एवढ्याशा गोष्टीसाठी वरती जाऊन हा आपल्याला आता समजत नाही. माणसानं म्हणलं करायचं अरे काय नाही ठीक आहे आम्ही ऍडजस्ट करून घेऊ, वरती बोलतात. त्यांना वाटतं इकडे काय कुठल्या मिनिस्टरचं ऑफिस आहे किंवा काय गव्हर्नमेंट ऑफिस आहे की आम्ही ऍडजस्ट करून घेऊ. नाही, तिकडं असं लिहिलंय की तुम्ही तुमचे पूर्वज बघता, तुमचे सदैकी बघता, तिकडे बसता आणि सगळे एन्जॉय करताय. आणि त्या स्पेसिफिक माणसाला बाहेर उभा केलाय का की त्याचा सोल कट ऑफ केलेला आहे आणि त्याला जायचं आतमध्ये. तो जाऊ नाही शकत. तो काय तिकडे कोणाला ब्राईब नाही देऊ शकत, पैसे नाही देऊ शकत, दाबू नाही शकत किंवा काही नाही करू शकत. आणि तो सगळ्यात मोठा गेहनाम नरक त्याचा तिकडे आहे. नरकामध्ये टाकायची पण गरज नाही. तो जी गोष्ट तिकडे मिस करते तो बघते सगळे एन्जॉय करतात तिकडं. तिकडचे एन्जॉयमेंट आणि इकडचे एन्जॉयमेंट तुम्ही कम्पेअर पण नाही करू शकत. ओके. जसं अगोदर शिवरीमध्ये बोललो होतो की आपला सोल जो आहे त्या बॉडीमध्ये, म्हणून त्याला आपल्याला समजत नाही एक्झॅक्टली काय आहे तिकडं. फक्त आपण समजासाठी बोलतो की तिकडे एन्जॉयमेंट कशी आहे काय आहे. पण खरी एन्जॉयमेंट काय आहे तिकडं ते कोणालाच माहिती नाही. ओके. पण लिहिलेल्या पुस्तकांमध्ये की 70 वर्ष या जगावरती आणि एक क्षण ओलामाबामध्ये वर्ल्ड टू कम मध्ये, तो एक क्षण 70 वर्षाच्या पण वरती आहे. म्हणजे 70 वर्ष मी तुम्हाला खाणं पिणं घर सगळं एन्जॉयमेंट एंटरटेनमेंट सगळं देतो. त्याला तुम्ही बोला ना एका एक गोळीमध्ये ऍडजस्ट करा. ओके. तो एक क्षण जो ओलामाबामध्ये आहे तो त्याच्यापेक्षा पण जास्त आहे. ओके. म्हणून कधी कधी जीव जळतं की बघायला की माणसं या जगामध्ये धावतात ते ज्या त्याला म्हणतात दबर खोलेफ, म्हणजे ज्या गोष्टी ह्या जगामध्ये निघून जातील. एंटरटेनमेंट एन्जॉयमेंट ठीक आहे पाहिजे, पण प्रत्येक गोष्ट रामबाम कसे म्हणतात प्रत्येक गोष्ट जी आहे ती लिमिट मध्ये पाहिजे. जर तुम्ही लिमिट क्रॉस करता तो नेफाख लेसा ममाफेत, म्हणजे तो माणसासाठी विष तयार होतं. प्रत्येक गोष्ट कुठलीही गोष्ट बघा तुम्ही, जर कुठलीही गोष्ट माणूस खाते आणि तो ओव्हर खाईल, जर त्याला पोट तरी दुखल किंवा तो उलटी तरी करेल. बरोबर आहे. म्हणून रामबाम बेजत असे आपण शिकू. मे बी शिमून देतील शुअर की इल्खोत देव त्याला म्हणतात. कायदे आहेत कसा माणसाने खाल्ला पाहिजे, कसा पिल्ला पाहिजे, कसा खाताना काय केलं पाहिजे, खाल्ल्याच्या नंतर किती टायमाला तर झोपायला गेला पाहिजे, किती पाणी पिऊ शकतो नाही पिऊ शकत, सगळं लिहिलेलं आहे. असं लिहिलंय की माणसाने जेवण एवढा नाही जेवला पाहिजे की तो बोला ना अजून एक घास नाही टाकू शकत आतमध्ये. असुर आहे एवढा जेवायला का की असं लिहिलंय की जर माणसाची समजा आता ए- ए- समजा 1 किलो खाऊ शकते फॉर एक्झाम्पल, मी एक्झाम्पल आहे 1 किलो खाऊ शकते, तर त्यांनी 1 किलो नाही खाल्ला पाहिजे. 750 ग्रामच खाल्ला पाहिजे. का तो 250 ग्राम एमटी ठेवायला का की खास खाल्ला गॉड फॉरबिड जर त्याला राग आला किंवा काय आला तर ती जागा पाहिजे, नाहीतर त्याला त्याच्या जीवाला धोका आहे. त्याच्या जीवाला धोका होऊ शकते. म्हणून माणसं खातात 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 आणि मग होतं की जर माणूस रामबा म्हणतात की त्यांच्या त्या टाइम टेबल प्रमाणे बरोबर जर माणूस जाईल तर तो रामबाम लिहिलेला त्याने प्रॉमिस केलाय की त्याला आयुष्यामध्ये कधी त्याला डॉक्टरची गरज नाही पडणार असं म्हणतात. एवढं त्यांनी हे केलं. ऑफकोर्स जर कादोस बापूंनी काय डिसाईड केलेलं असं मी बोलतोय,
तो जर स्वतःहून म्हणजे अंगावरती नाही आणू शकत तो. ओके, जर तो त्या प्रॉपर त्या रेसिपी प्रमाणे चालेल. ओके. जसं आपल्याला माहिती आहे की अकादोस बर्फचा शेखिना जो आहे, पवित्र मंदिराचा नाश झाल्या पवित्र मंदिराचा बेतमिकाचा नाश झाल्यापासून ते पण स्वतःचा, जसं बोललो, जसं खाली पवित्र मंदिर आहे तसं वरती पवित्र मंदिर आहे. अकादोस बर्फनी मसेह तानीत मध्ये लिहिलेलं आहे गेमरामध्ये की अमर अकादोस बर्फ लो अबोला यरुशलाईम शेल माला अच्छा वो बेरुशलाईम शेल माता, म्हणजे मी माझ्या वरचा पवित्र मंदिर जो आहे त्याच्यामध्ये मी एंट्री करणार नाही जोपर्यंत खालचा पवित्र मंदिर बांधले जात नाही. म्हणजे अकादोस बर्फ त्यांची जी सगळ्यात आवडती जागा आहे, जी ज्याला बेतमिकदश म्हणतात, त्यांनी पण आज 2000 वर्ष होतील एंट्री नाही केली का, की आपल्याकडे खाली पवित्र मंदिर नाहीये म्हणून. बघा आपण हार्डली किती आहोत आपण, 10, 12, 14 मिलियन ज्युइश लोक आहोत आणि नॉन ज्युइश किती आहेत? भरपूर. आपण आपण 1% पण पॉप्युलेशन नाही आहोत पुऱ्या जगाची ज्युइश लोक. पण तरी पण अकादोस बर्फ आपल्यासाठी किती करते, तर आपण किती केला पाहिजे अकादोस बर्फसाठी. म्हणून लिहिलंय की जेव्हा मुलगा मुलीचं लग्न होतं, तर ते जशी काय पवित्र मंदिरामध्ये त्यांनी अजून एक वीट टाकली, म्हणजे पवित्र मंदिर बांधण्यासाठी अजून एक वीट टाकली. म्हणून किती इम्पॉर्टंट आहे की टाइमवरती लग्न झालेला, किंवा प्रयत्न करायला, मॅच मेकिंग करायला, हे त्याच्यामध्ये पण इम्पॉर्टंट आहे. का की त्याच्याने आपण लवकर पवित्र मंदिर बांधले जाईल. आणि असं लिहिलं आहे की जो मदत करते, ज्याच्या कृतीपायी पवित्र मंदिर बांधले गेला, तीच माणसं पवित्र मंदिर जेव्हा बांधले जाईल त्याच्या आनंदाच्या कार्यामध्ये त्यांना सहभाग घेता येईल. ओके. ओके. तर तेच बोलतो की की कोतेलची जागा आहे, हा एक ओपन एंट्रन्स आहे प्रत्येक ज्यूश माणसासाठी. की काही त्यांना माणसांना प्रॉब्लेम, तुम्ही बघाल तिकडं दिवसभर येतात, तेलीम वाजतात, काय काय जण 40 दिवस येतात तिकडं नॉनस्टॉप एव्हरीडे, तेलीमचं पुस्तक संपवतात आणि मग घरी जातात. नाही माहित, प्रत्येकाचं काही ना काही प्रॉब्लेम असतं. लग्नाचे प्रॉब्लेम असतात, मेडिकल प्रॉब्लेम असतात, फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, काही ना काही. अकादोष बरोबर आपल्याला माहिती आहे की तिकडं शेतीना 100% म्हणून तिकडे येतात. तुम्ही बघा, हनुकाच्या शेवटच्या दिवशी गेलो होतो मी तिकडं मुलांना घेऊन. अजून एक फॅमिली माझ्या घरी व्हिजिटला आली होती. आम्हाला खाली उतरायला, म्हणजे आम्ही वरच्या साईडने आलो, खाली उतरायला पण जागा नव्हती, एवढा फुल पॅक झाला होता. पॅक झाला होता शेवटचा दिवस हनुकाचा. हे नॉर्मल डेजला के सणांच्या दिवशी तर सगळ्या बाजूने फुल झालेलं असतं. आणि तुम्ही जर बघितलं असेल तिकडे आजूबाजूला सगळे आराम लोक आहेत. अकादोस बरोबर तिकडे पण आपल्या समावून ठेवते. शेम आपले माणसाला काही प्रॉब्लेम असेल, कुठलाही प्रॉब्लेम असेल, तुम्ही जा कोतेलला, तुम्ही नमाज करा, पण मनान नमाज करा. फोन स्विच ऑफ करा, सगळा स्विच ऑफ करा. एक दिवशी सुट्टी घ्या, काम नाही माहिती, जसं प्रत्येक माणसाला जमते तसं. पण तिकडे गेल्यावरती त्याची टुरिस्ट साईट करू नका. आपण पुढे शिकू त्याच्यावरती. असूर आहे पुढचा आला काय तो, त्यामध्ये बोल, पण मी सांगतो तरी पण परत तुम्हाला. असूर आहे माणसाला तिकडं पिकनिक स्पॉट म्हणून जायला, किंवा फोटोग्राफी करायला तिकडं. म्हणजे फक्त मी फोटो काढायला चाललोय तिकडं, किंवा काहीतरी सेक्युलर फंक्शन साठी तिकडे जात नाही. सूर आहे त्याची लेवल मशिदीपेक्षा पण कितीतरी जास्त वरती आहे. ओके. मशीद जर आपण एवढा मान देऊन आपण वागतो, तर कोतेल कितीतरी पटीने जास्त हे केलं पाहिजे. म्हणून असूर आहे तिकडं अनडिसेंट कपडे घालून जायला, स्लीवलेस कपडे घालून किंवा अर्धे कपडे. ऑफकोर्स बाई असून दे किंवा पुरुष असून दे, जेव्हा ती एंट्री करते तिने केस झाकली पाहिजे. ओके, मी लग्न झालेल्या बाईची बात करते, नाही असं, पण केस झाकली पाहिजेत. म्हणून तिकडं एंट्रन्स होते बघा तुम्ही, टोप्या ठेवलेल्या असतात त्यासाठीच, की जरी तो
शब्दात पाळत नसेल किंवा टोपी घालत नसेल म्हणून, पण इथं तो कोतेल लावलेस, तुला डोका झाकून आतमध्ये एंट्री करावी. आणि जसं आपल्याला माहिती आहे की त्या जागेवरती फिदुशा आहे, सँक्टिटी आहे आणि एक वेगळंच वातावरण आहे तिकडे, जो प्रत्येक माणसाने फील केला असेल. नाही, ऑफकोर्स नाही, मला फक्त फील होते तसं प्रत्येक ज्यूइश माणसाला फील झाला असेल तिकडे. आणि म्हणून ह्या फिलिंगच्या पायी तिकडं लाखो लोक तिकडं व्हिजिट करायला येतात. इस्रायल मधली ती नंबर 1 साईट आहे जिकडं सगळ्यात जास्त व्हिजिट्स होतात. नंबर 1 इस्रायलमध्ये. त्यानंतर राबी शिमोन बर योखायच्या कबरेवरती तिकडं सेकंड नंबर तिकडे आहे. पण फर्स्ट नंबर कोतेल. कुठलाही असून दे, तुम्ही टुरिस्ट असून दे किंवा ओले खदाश असून दे, पहिला तो कुठे येईल? कोतेल. का की प्रत्येक माणसाचा जो निशामा जो आहे तो कनेक्टेड आहे कोतेलला, बेतमिकदाशला. प्रत्येकाला समजते की तो मॅग्नेट सारखा खेचले जाते तिकडे. तो असून दे, काही असून दे, तो आता पाळते शब्दात, नाही पाळत, हळूहळू पाळते, अर्धा पाळते, काय पण तो पहिला कुठे बोलल? मला कोतेलला यायचं. भले त्याला माहिती नाही कसा वागायचा तिकडं, काय नाही, पण तो पहिला कोतेल. काय तिकडं? भिंत आहे. भिंत तुझ्या घरी पण आहे. उभा राहा, बिल्डिंगच्या खाली आहे भिंत आहे, सगळीकडे भिंत आहे. तिकडे काय आहे? बरोबर आहे. म्हणून माणसाने लक्ष ठेवलं पाहिजे. आपण पुढे बघू की जर 30 दिवसातनं एकदा माणूस कोतेलला आला नसल, तर त्याला त्याचा शर्ट फाडला पाहिजे डाव्या बाजूला. आणि पोर्शन आहे जो बोललं जातं की आपण जसा लॉ लेनो आपल्याला ते होऊ नये कोणावरती सगळ्यांच्या आनंदाचे कार्य होऊन दे. कोण माणूस वारला असेल, जे 7 रिलेशन्स आहेत जवळच्या माणसाचे केन, त्यासाठी तो सुतक बसत. तर तसाच कोतेल पण 30 दिवसातनं एकदा तो आला आणि तो वरती जो गोल्डन टोपी जी आहे, सोन्याची आहे, ती बघितल्यानंतर त्यांनी तिकडं फाडला पाहिजे. ओके, तो कैचीने असं इकडं फाडू शकते आणि मग थोडासा त्यांनी खाली करावा. म्हणजे एवढी साईज 8 सेंटीमीटर त्यांनी खाली खेचला पाहिजे. आणि नेक्स्ट टाइमला येईल तर तो शर्ट तो ठेवू शकते. त्याच्या घातल्या शर्टावरती तो शर्ट तो परत घालून तो अजून त्याला अजून 8 सेंटीमीटर फाडू शकते. ओके, तो शर्ट परत वापरू शकते. त्यावरती पण अजून भरपूर आला होत की समजा त्यांनी बाहेरून फक्त येरुशलेमचे वॉल्स बघितले असतील किंवा येरुशलेममध्ये राहणारा माणूस आहे, त्यांनी फाडला पाहिजे की नाही, त्यावरती पण आला होत. पण बाईला पण मिtzवा आहे त्यामध्ये करायला, पण ऑफकोर्स तिने तिकडं 4 माणसांमध्ये करू नये की इट्स नॉट डिसेंट. तर तिने टॉयलेटच्या एरियामध्ये जाऊन आतमध्ये तिकडे ती फाडू शकते आणि मग तो शर्ट तिकडं चेंज करू शकते चेंजिंग रूम मध्ये. ओके, पण तिने बाहेर फाडू नये. ओके, अलाउड नाही ते. ओके. आणि ऑफकोर्स जर माणूस मशिदीमध्ये बरोबर लक्ष देऊन नमाज करत नसेल, तर कितीतरी पटीने इकडं कोतेलला लक्ष देऊन नमाज केला पाहिजे, की तिकडं 100% माणसाची नमाज ऐकली जातं जर तो पुऱ्या मनाने तो नमाज करेल. ओके, आणि मिtzवा आहे माणसाला कोतेल जो जी भिंत आहे त्याला बोशी घ्यायला आणि पसूक लिहिलेलं आहे मसेहत तुवत मध्ये, मध्ये पेज नंबर 112 के तुवत मध्ये, की रचू अवदेखा एताबान्या वेताफरा. की अवदेखा म्हणजे आम्ही तुमचे अकादोष बारकोचे आपण आपण कामगार गुलाम जे बोलू शकतो ते होता. पण आणि आपल्याला पाहिजे त्यांच्या घराची माती आणि त्यांची जी भिंत आहे ती आम्हाला पाहिजे, ते आपल्याला आपण दाखवतो. ओके,
म्हणून कोतेलला एंट्री करताना माणसाने कबोध, रिस्पेक्टने आणि भीतीने आतमध्ये तिकडं एंट्री केली पाहिजे आणि खास बखालीला गॉड फॉरबिड तिकडं जोक्स मारायला किंवा फालतू गोष्टी बात करायला, सेक्युलर बात करायला 100% नाही. जसं अगोदर शिवरीमध्ये आपण बोललो होतो, जर माणूस मशिदीमध्ये बडबड करायला आला तर नमाज करायला कुठे जाईल? बरोबर आहे? ओके. ओके. हे नाही, परत तिकडे तेच म्हणतात. असुर एक कोतेला कोतेला असुर आहे कोतेला आपल्याला पिकनिक स्पॉट म्हणून तिकडे जायला किंवा एक साईट म्हणून जायला आणि तिकडं फोटो काढू शकता, पण तुम्ही झाल्याच्या नंतर सगळं आपण पहिला नमाज पहिला कशा काय का मेन कारण काय पाहिजे त्याचं. ओके. ऑफकोर्स खाणं पिणं असुर आहे तिकडे कोतेलला. असुर आहे तिकडे खायला पियाला, तुम्हाला खायला पियाला पाहिजे बाहेर या तुम्ही. हे तिकडं तुम्ही खा पिया जे काय आहे ते. ओके. पाणी जर गरज असेल तर पियाला अलाउड आहे, पण बाकीच्या गोष्टी खाणं तर 100% अलाउड नाही. ओके. जर तिकडं सुनता काय काय माणसं असे असतात ते लोक तिकडे येऊन कार्य करतात, सुनता करतात किंवा बरमित्वा करतात तिकडे येऊन. त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे चॉकलेट किंवा केक्स या गोष्टी वाटू नये तिकडे. झाला बरमित्वा बाहेर, जो बाहेरची जागा आहे तिकडं तुम्ही काही करा, पण आतमध्ये 100% अलाउड नाही त्या गोष्टी करायला. जर तुम्ही बघाल कोतेलमध्ये दगडांमध्ये गॅप्स असतात. ओके. तर तिकडे मी हात घालू शकतो का? अलाउड केलेलं आहे, अलाउड आहे तिकडे हात घालायला. ओके, की त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला अलाउड नाही. जर तुम्ही बघा दोन होतेलच्या मध्ये कधी कधी बारीक बारीक दगडी असतात. असूर आहे त्या दगडी खिशामध्ये टाकून घरी घेऊन जायला किंवा कोणाला द्यायला. 100% इसूर आहे, अलाउड नाही ती गोष्ट करायला, की कोतेलच्या जे दगडे आहेत ते सगळे पवित्र आहेत आणि असूर आहे त्या गोष्टींचा उपयोग करायला. आणि जरी पुरुष किंवा बाई प्युअर नसतील त्या टायमाला, ओके, प्युअर नसतील कोतेलला तिकडं यायला त्यांना अलाउड आहे आणि कोतेलला हात लावायला पण अलाउड आहे. ओके. ऑफकोर्स जसं बोललो, ह्या दिवसामध्ये आपल्याला अलाउड नाही वरती हाराबाई, जो कोदेश जिकडे होलीज आहे तिकडं आपल्याला एंट्री करायला. आणि तिकडं जो माणूस वरती जाते त्याला भरपूर मोठ्या प्रॉब्लेम मध्ये तो एंट्री करते, ज्याला म्हणतात खरेत. त्याच्या येणाऱ्या जगापासून सोल कट होते. आणि जरी तो बोलेल मी पैसेवाला आहे, मी प्रायव्हेट जेट घेईन किंवा हेलिकॉप्टर घेईन आणि वरून मी बघेन तिकडं होलीज मध्ये ती जागा कुठे आहे काय आहे, अस्सूर आहे तिकडं तिकडनं वरून जायला का, की त्या होलीजची कोदेश ज्याला म्हणतात हाराबाईत ज्याला म्हणतात, त्याची जी पवित्रता आहे ती आकाशापर्यंत लागू नये, म्हणून आपलं अलाउड नाही त्याच्या वरून पण जायला. तुम्ही बघाल आता कोतेलमधून मध्ये मध्ये झाड येतात बाहेर, बारकी बारकी छोटी छोटी झाड येतात बाहेर. तर ती आपल्याला अलाउड आहेत जर
गरज असेल तर ऑफकोर्स आता आपल्याला कोण हात लावून देणार नाही, पण तिकडं स्पेशल स्टाफ आहे त्यासाठी. पण जर ती जी झाडं आहेत त्याच्याने त्रास होत असेल कुठे, तर ती कापायला अलाउड आहे आणि त्याच्यामध्ये केदुशा नाहीये. ओके, म्हणून कोतेलची आपण जी स्टार्ट केलेली आहे ती प्रत्येकाने नोट करून घ्यायला पाहिजे की कोतेलला जाताना तिकडे असताना कसा वागला पाहिजे, काय केला पाहिजे. आणि ऑफकोर्स भरपूर आता इकडं टायमाला तुम्ही जर बघत असाल आर्मीचे तिकडं फंक्शन्स केले जातात त्याच्यामध्ये, आणि सगळे मुलं मुली सोबत असतात तिकडं, फॅमिलीज येतात आणि एक पिकनिक स्पॉट करून टाकला तिकडे. हे आता जर बोलायला गेलं तर आपल्यावरती कंप्लेंट करतात. तर तिकडे आपण काय नाही करू शकत. नमाज केले बरोबर खुला की या गोष्टी तिकडं करायचं बंद करतील. आपण आता आलाखा बघू लशोनारावरती, दुसऱ्यांवरती वाईट बोलणे या गोष्टी काय अलाउड आहे काय नाही त्यावरती आपण आता पुढे जाऊ. पण 6व्या चॅप्टरवरती आहोत आणि आलाखा नंबर 11, तो हाहा शेना मितकबेले. ओके, जे कोण माणूस दुसऱ्याबद्दल वाईट बोलत असेल आणि मी जर त्याला बोलून दाखवते आणि मला माहिती आहे की मे बी तो ऍक्सेप्ट नाही करणार, त्याच्यात त्याला लागून आला आहे. जरी मला माहिती आहे आणि मला 100% गॅरंटी आहे की जे लोक आता लाशोनारा करतायत, दुसऱ्या माणसांबद्दल वाईट बोलतायत, ते मी जर त्यांना आता ऐकून दाखवेन की बोलू नका म्हणून, ते ऐकणार नाही. तरी पण मला मिचवा आहे त्यांना बोलून दाखवायला की तुम्ही चुकीच्या गोष्टी बोलताय, तुम्ही जी वाईट गोष्ट करताय ती बरोबर नाहीये. का? की जर तो आता गप्प बसत तिकडे उभा राहून, त्याला म्हणतात "स्टिका केवदा", म्हणजे मी आता ए, गप्प बसलोय म्हणजे तू जे काय बोलतोस ते मी ऍक्सेप्ट करतोय. समजलं? म्हणजे आता मी तुला काय उत्तर देत नाही म्हणजे काय, मी उभा आहे तिकडं, मी ऐकतोय सगळं आणि मी काही बोलत नाही म्हणजे मी काय बोलते ते तू त्यामध्ये ए, त्यामध्ये खऱ्या गोष्टी आहेत मे बी. म्हणून प्रत्येक माणसाला ऑब्लिगेशन आहे, त्यांनी कमीत कमी प्रयत्न तरी करावा की ते जे वाईट गोष्टी चाललेल्या आहेत त्या याच्याबद्दल वाईट बोल, त्याबद्दल वाईट बोल, त्याची निंदा कर, त्याची निंदा कर. मी तिकडे जर उभा आहे तर मला प्रयत्न तरी केला पाहिजे की त्या गोष्टी तिकडे जागच्या की बंद करायला. ओके, जरी मला माहितीये की ते लोक मग ऐकणार नाही, प्रयत्न करावा थोडासा. का? की उद्या त्यांच्या पापामध्ये त्या लिस्टमध्ये माझं नाव पण खाली आहे. ओके, तर म्हणून तिकडं एक आलाखा आहे ज्याला म्हणतात मुतावियु शोगेगिन व्हॅल्यू मेझिदिन, म्हणजे बेटर की ते माणसं न कळत जो ऐकतोय तो आता काय जे लोक बोलतायत ते वेगळे, मी जो ऐकणाऱ्या माणसाबद्दल बोलतोय. मुतावियु शोगेगिन व्हॅल्यू मेझिदिन, म्हणजे न कळत जी गोष्ट होते आणि मला माहिती नाही, मला शोगेग म्हणजे बोला ना, मी भोळा असलेला बरा रादर दॅन बिंग मेझिद, म्हणजे मुद्दामून करणार. ओके, काय काय असतात त्यांना तुम्ही बघा, काय काय नाही मला नॉर्मली फॅमिली फंक्शन असतात त्यामध्ये किती बोलणार, तर काय ना काय ते टॉपिक काढतात, याची याच्याबद्दल टॉपिक काढ, त्याच्याबद्दल टॉपिक काढ आणि मग त्याच्यावरती तासन तास बडबड करत बसतात, वेस्ट ऑफ टाइम. ओके, का मी बोललो की त्यांनी प्रयत्न तरी करावा कमीत कमी, की समजा आता तुम्ही तिकडे उभा आहात आणि बडबड करतायत आणि तुम्ही प्रयत्न करताय ना त्यांना गप्प करायला आणि तुमचं ऐकत नाही. किंवा दुसरा सिनरिओ, तुम्ही उभा आहात तिकडं, ते लोक बोलतायत आणि तुम्ही प्रयत्न पण करत नाही त्यांना गप्प करता, तर तुम्ही जर तिकडनं त्यानंतर निघून गेले तर काय बोलतील, हा तो निघून गेला म्हणजे
जे काय आपण बोलतो ते ठीक आहे. त्यांनी आपल्याला काय बोलला नाही म्हणजे तो पण ऍक्सेप्ट करते की आपल्या गोष्टी खऱ्या आहेत. हा प्रॉब्लेम आहे या लाखामध्ये. म्हणून प्रयत्न करावा माणसाने की स्टार्टिंगलाच अशा ग्रुपमध्ये उभं राहू नका, आणि जर असाल तर प्रयत्न करा त्यांना स्टॉप करायला. ओके. आता थोडासा आपण पराशाच्या वरचे पॉइंट बघू. मी बेजात मला उरील बोलतीलच. मागच्या पराशामध्ये शेमोत मध्ये आपण बघितला की आम इस्रायलला त्यांची जी गुलामी होती ती चालू झाली. ओके. याकोब अविनू आणि त्यांची सगळी मुलं वारली, आणि त्याच्यानंतर पारोनी काय काय म्हणतात की नवीन पारो आला. पारो हा नाव नव्हता, हा एक बोलतो ना एक टोकन नाव कसं असतं तसा त्याचा एक म्हणजे प्रिन्स कसा बोलतो आपण तसा. तसंच तिकडं जो पण त्या खुर्चीवरती बसायचा त्याचं नाव असायचं पारो. काय काय म्हणतात की तो जुना पारो मेला, काय काय म्हणतात नाही तोच पारो होता, पण त्यांनी दाखवलं की तसं काही तो ओळखत नाही. म्हणजे योसेफ आणि हे ते सगळे गेले, वारले, तर तसं काय त्याला आठवणच नाही काय होती. त्यामध्ये दोन ओपिनियन्स आहेत. आणि असा टाइम आला की आम्ही इस्रायल सफर एवढा करत होते की त्यांची जी ते ओरडले मनापासून आणि नमाज केली नमाज पासून मनापासून, ती अकादुस कोणी ऐकली. त्याला पसूक काय म्हणतात, बताल शबाता मेला एलोकिम. मोशे रबेनू अकादुस मोशे रबेनूला पाठवला. मुफ्ती जादू करायला म्हणतात ना, दाखवला. आपल्याला माहिती आहे की काठीचा सर्प झाला, सर्पाची काठी झाली. त्यानंतर आपण पुढे बघू अजून काही काही गोष्टी त्यांनी केलं. त्यांनी आपण बघू या आठवड्याला 7 प्लेग्स या पराशामध्ये आहेत. वैरामध्ये 7 प्लेग्स येतील, आणि पुढच्या पराशामध्ये बो मध्ये 3, टोटल 10. आणि त्यानंतर बेजात पराशात बिशालक मध्ये समुद्र दुभागले जाते आणि आम्ही सर तिकडे बाहेर येतो. आपण बघू की काय असं काय होतं त्याच्यामध्ये की ज्याच्याने ते 10 प्लेग्स होते ते त्यांच्यावरती आले. तर तिकडे आपल्याला एक एक्झाम्पल आणतात. म्हणतात रात्री 2च्या आसपास एक अवरेज थोरा स्कॉलर होता, त्याने त्याच्या हेड ऑफ द कोलेल शिवा होता त्याला फोन केला. बोलते की तो त्याच्या मुलाबरोबर हॉस्पिटलमध्ये आहे, लहान मुलाबरोबर, आणि त्याला सिटी स्कॅन केलं सगळा डोक्याचा, आणि तिकडं त्या सिटी स्कॅन मध्ये त्याच्या डोक्यामध्ये भरपूर स्पॉट्स आहेत, डॉट्स डॉट डॉट भरपूर डॉट्स आहेत त्याच्यामध्ये. आणि डॉक्टर बोलतायत की ट्रीटमेंट काय ट्रीटमेंट करायलाच नाहीये तिकडे, करूच नाही शकत ट्रीटमेंट, एवढी कंडिशन खराब आहे. काय करू शकतो मी? तर ते म्हणाले, बघ मला पाहिजे की तू माझ्यासोबत रबी खाईम कनेस्की जशा सदिक लिब्रा जे वारले पुरीमच्या दिवशी. आज 3 वर्ष होती या पुरीमला, मला वाटतं 3 वर्ष होती, 3 का 4 वर्ष होतील. रबी खाईम कनेस्की वारले. त्यांच्याकडं आणि आपला ज्यांना माहिती आहे की त्यांच्याकडं लाईन लागायची ब्लेसिंग घ्यायला. तर सकाळी 4 वाजता ते लोक निघाले, आणि त्यांच्या बरोबर रबी खाईम नेचला नमाज करायचे. म्हणजे सूर्योदय जेव्हा होतो तेव्हा आम्ही त्या करतात, त्या टायमाला नेहमी नमाज करायचे. आणि नमाज झाल्यानंतर रबी खाईम कडे ते लोक गेले, बोले की त्यांना ब्लेसिंग द्या म्हणून. तर रबी खाईम काय म्हणाले, मला त्या मुलाला इकडे घेऊन या. तर पण ते बोलले, "यार, मुलगा तर हॉस्पिटलमध्ये आहे, त्याला बाहेर नाही काढू शकत बोलते." बोलते शेवटी त्यांनी प्रयत्न केला, आणि त्यांचा डिपार्टमेंटचा जो हेड होता, डॉक्टर होता,
तो दाती होता. आणि त्याला सांगितलं की असं अशी गोष्ट आहे, आणि रबी खाईम म्हणतात की त्याला घेऊन यायला. तर तो बोला ठीक आहे, प्रॉब्लेम नाही. आणि जे काही त्यांचे साईन घ्यायला लागतात जर मुलाला घेऊन जाणं, ते सगळं त्यांनी केला. आणि त्या मुलाला रबी खाईम कनिव्स्कीला बेनेब्रकला घेऊन आले. आणि त्यांनी विचारला रबी खाईमने त्या मुलाला विचारला, बोलते मला सांग, तुला मोठा झाल्यावरती तुला काय व्हायचंय? तो मुलगा कन्फ्युज न होता त्याने डायरेक्ट काय बोलला, मला तुझ्यासारखा मोठा राब व्हायचंय. तर रबी खाईम म्हणतात, हा तुला असं पाहिजे? बोलते त्यांनी त्यांचे जे सम्मास होते त्यांचे, त्यांना बोलले की माझी वाईन जी आहे सिओमिमची वाईन असतं, म्हणजे आता गमरा जे रबी शिमोन तुम्हाला शिकवतात पुरुषांसाठी, प्रत्येक ट्रॅक्टेड ज्याला म्हणतात काय, गमारा संपल्याच्या नंतर त्याला सिओम, त्याला एक 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 छोटीशी मेजवानी करतात किंवा मेजनो वाईन घेतात. तर रबी खाईम कनिव्स्कीनी भरपूर करायचे. पुऱ्या वर्षामध्ये ते जेवढे 36 ट्रॅक्टेड्स आहेत, 36 मरत आहेत, ते सगळे संपवायचे. संपवायचे नाही फक्त वाचायला, पेपर वाचल्यासारखं, त्यांना सगळं बाहेर झाला होता आणि त्यांना माहिती होता काय लिहिलं, सगळं एव्हरीथिंग एव्हरीथिंग सगळं माहिती होतं. आणि त्याच्यापासून ती वाईन जी राहिलेली असायची त्यामध्ये ते एक 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 ब्लेसिंग होती. ओके, ब्लेसिंग होती. तर त्यांनी रबी खाईमनी ग्लासामध्ये ती थोडीशी ओतली त्या मुलाला, आणि स्वतःला पण ओतली. आणि त्या मुलाच्या बापाला बोलला, लेखाईम बोलले प्यायले, आणि बोलते आता हॉस्पिटलला जा आणि परत तू तिकडं सिटी स्कॅन करायला सांगता. डझंट मॅटर किती पैसे लागतील, त्यांना पैसे भर आणि तू ती चेकिंग परत कर. ते लोक परत आले हॉस्पिटलला आणि बोलले आम्हाला परत ते चेकअप करायचंय. पण डॉक्टर लोक तयार नव्हते करायला, की ते भरपूर पैसे लागतात सिटी स्कॅन साठी. तर आबा काय बोलला, त्या मुलाचा आबा, नो प्रॉब्लेम होते, मी पैसे भरला तयार आहे, किती पण लागून दे. पण मला एक कंडिशन आहे, जर ती सिटी स्कॅन केल्यानंतर जर त्यामध्ये चेंज झालं असेल अगोदरच्या रिपोर्ट पासून, तर हॉस्पिटल पैसे भरेल. नसल झाला तर मी पैसे भरतो. ठीक आहे? ठीक आहे, अग्रीड. डॉक्टर तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर लोक एकदम म्हणतात ना, एकदम त्याला इब्रुमध्ये म्हणतात मेरुबा, म्हणजे ते लोक जसं लिहिलं तसं चालतात ते लोक. म्हणजे जर तुम्ही बोलाल की तो बरोबर नाही, तर त्याला एक अपमान झाल्यासारखा होतं. तर ते लोक ठीक आहे, ओके, म्हणजे ते त्यांच्याप्रमाणे. आणि त्यांनी रिपोर्ट केली, सिटी स्कॅन केली, आणि रिपोर्ट मध्ये बघितला 100% सगळा क्लीन झाला होता. 100%. ते डॉक्टर लोकांनी बिलीव्ह नाही केला. त्यांनी पोराला ठेवला तिकडे रात्री झोपायला हॉस्पिटलमध्ये. पुरा रात्रभर जेवढ्या अजून त्यांना चेकअप करू शकले असते, सगळ्या चेकअप केले. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी परत त्याचा सिटी स्कॅन केला, परत बघतायत क्लीन. आबा आले, त्या मुलाचा आबा आला, त्या मुलाला घेतला, हॉस्पिटल मधनं बाहेर निघाला आणि कुठे गेले, डायरेक्ट रबी खाईम कनिव्स्कीला, ज्यांनी त्यांना ब्लेसिंग दिली. तो रबी खाईमला बोलते, रबी खाईम, मुलगा बरा झाला 100%, काही नाहीये त्याला, काय जादू केलंस बोलते. रबी खाईम बोलले, तुम्हाला वाटते मी इकडं जादू करणारा माणूस आहे, किंवा त्या वाईननी त्याला काय बरा केला? नाही, त्यामध्ये जादू पण नाही आणि त्या वाईनचा पण काही संबंध नाही. मी फक्त एकच गोष्ट बघितली, एकच गोष्ट बघितली, त्या मुलाला त्याच्या आयुष्यामध्ये काय करायचंय. त्यांनी काय बोलला मला, मला तोरामध्ये मला मोठा व्हायचंय. तो बोलते अशा मुलासाठी मी अजून
अजून त्यामध्ये आपण म्हणतो ना, अजून ताकद टाकून अजून मी नमाज करीन त्या मुलासाठी की तो बरा होईल. आणि जेव्हा तुम्ही हॉस्पिटलला गेले, मी उभा राहिलो त्या मुलासाठी नमाज करत आणि त्याच्या जीवनासाठी मी तिकडं अकादोस बरोबर भीक मागितली बोलले. मुलगा त्याचा नाही काय नाही, पण त्या मुलासाठी मागितला का की त्याला मोठा व्हायचा तोरामध्ये. तर बोलते याच्यामध्ये जादू नाही, हे तेफिला आहे, नमाज आहे. म्हणून बघतो आपण इकडे पॉवर किती आहे नमाज, तेफिला नमाज मध्ये, अनबिलिव्हेबल. सगळ्यांना माहिती आहे अशा भरपूर अशा गोष्टी आपण आयुष्यामध्ये आपण क्रॉस केलेल्या आहेत. आपण नमाज करतो आणि एखादं बरोबर आपली नमाज ऐकते, तर याच्यामध्ये काय जादू नाही आहे किंवा काही हात चलाकी नाही, काय नाही इकडं. काय याच्यामध्ये शशेम इतबाराक शुम्या बताल शबाता मेलनोकी. फक्त तो पॉइंट जो आहे, प्रत्येक माणसाला माहिती आहे की एक असा पॉइंट येतो लाईफ मध्ये की तो सगळं विसरतं आणि तो बोलतो ना मॅग्नेट सारखा अकाजू बरखूला चिकटून नमाज करते, तेव्हा अकाजू बरखू त्याची नमाज ऐकते. आपण रोज नमाज करतो, okay? रोज नमाज करतो आपण, हे सगळं 3 टाइम नमाज सगळं करतो, पण कधी कधी माणूस तो एक रुटीन मध्ये घुसतं की तो नमाज नाही करत. तो बोलतो नाही, जसं आपण कॉम्प्युटर मध्ये सेटअप करतो रॉबर्टला काय त्याच्या याच्यामध्ये, तो सकाळी उठते नमाज करते ते फिल्म बनते जाते, पण नमाज खरी मनापासून इट्स अ डिफरंट सिच्युएशन कधी. आणि ती जर माणसाला पाहिजे ती ऐकली जाईल, ती जेव्हा ती खरा होतं ना फ्रॉम बॉर्डर ऑफ द हार्ट ती येईल, तेव्हा ती ऐकली जाईल. म्हणून इकडे आपण बघतो तोराची ताकद किती आहे याच्यामध्ये. जेव्हा माणूस 100% बोलते तोरामध्ये मी मोठा होईन आणि मला तोराची लाईफ पाहिजे, अकादस बरोबरच्या समोर कुठलाही होतं ना, कुठलीही भिंत उभी नाही राहू शकत. असं लिहिलं नमाजीमध्ये एवढी ताकद आहे की लोखंडाची भिंत पण ती क्रॅक करू शकते, एवढी पॉवर आहे नमाजीमध्ये. आपण अजून एक शॉर्ट स्टोरी सांगतो आणि तिकडे आपण बघू की की अनबिलिव्हेबल. आपण ज्युईश आहोत, आपल्याला त्याचा घमंड पाहिजे. ओके, घमंड नाही म्हणजे की दाखवासाठी, पण आपले वी शुड बी प्राऊड दॅट वी आर ज्यूज. तुम्ही बघा नॉन ज्यूश लोकांचं काय काय आहे. तो आला या जगामध्ये जीवाला, तो खाते पिते धावते, पैसा कमवते, खाते पिते, मजा करते, या जगामध्ये निघून जाते. कोण ओळखते त्याला? कोण नाही. पण तुम्ही इकडे बघा शेलोमो राजा, दावीद राजा, जेवढे तनाईम आहेत गेमारामध्ये त्यांचा उल्लेख केलेला, असं लिहिलंय की गेमारामध्ये जरी एक ताना असेल, एक राव असेल, ज्याचा उल्लेख केला असेल आणि फक्त एकदा उल्लेख केला असेल, भरपूर अशा लोकांनी तिकडे आहेत ज्यांचा भरपूर टाइम उल्लेख केलेला आहे, पण एक जरी असेल त्याचा उल्लेख केला असेल, त्यामध्ये ताकद होती की मेलेल्या माणसाला जागा करू शकत होता. म्हणजे परत ते जादू नाही, ती तोराची ताकद. सगळ्यांना माहिती असेल रबी मीर बालानेस. रबी मीर बालानेस हे लहान असल्यापासूनच मोठे तोरा स्कॉलर होते. म्हणजे त्यांनी जन्माला म्हणजे तोरा स्कॉलर ना आले त्यांनी, ऑफकोर्स त्यांनी त्यांची ताकद जी होती त्यांनी तोरा स्टडीमध्ये दिली सगळी. एका गावामध्ये तिकडे राजा होता आणि तो ख्रिश्चन होता, ख्रिश्चन राजा होता. आणि त्यांनी त्याच्या गावामध्ये इस्रायल ज्यूइश लोक पण राहत होते. आणि ऑफकोर्स अँटीसेमिटिझम ते आजचा नाही आहे, ते जुन्या टायमापासून आहे, तेव्हा पण होता. त्यांनी एक दिवशी डिक्लेअर केला, जेवढी ज्यूइश माणसं इकडे आहेत जर ते लोक ख्रिश्चनिटी मध्ये त्या लोकांनी कन्व्हर्शन नाही केला, तर त्यांना या गावामधनं बाहेर टाकले जाईल आणि त्यांना काही ते घेऊ शकत नाही त्यांच्यासोबत, नाही पैसा नाही काही नाही, फक्त अंगावरचे कपडे आणि बाहेर. आणि जर त्यांना त्यांचे पैसे सगळं पाहिजे असेल तर त्यांनी ख्रिश्चनिटी मध्ये कन्वर्ट व्हावं. पुऱ्या जमातीवरती मोठी अडचण आली, कोणाला पाहिजे ज्यूइश माणूस कधीच ऍक्सेप्ट नाही करणार, की त्यांना माहिती आहे की तिकडे काही नाहीये, सगळं खोटापणा आहे तिकडे. तर त्यांनी एक दिवस तयार केला की सगळी जमात रोजा करल आणि नमाज करतील त्या दिवशी मशिदीमध्ये. कोणीतरी सांगितलं की येरुशलेम मध्ये एक मेर म्हणून आहे, मेर म्हणून एक राव आहे,
मे बी जाऊन त्याच्याकडनं काहीतरी ओपिनियन घ्या. म्हणजे टाइम पण नाही आपला, पण काही ना काहीतरी पाहिजे होता. त्यांनी काय केला, तिकडे येरुशलेमला त्यांच्यामधला एक माणूस होता जो त्यांच्या वतीने येरुशलेमला गेला आणि शोधला त्याला. कुठेतरी एका साईडला आले जिकडं लहान मुलं फुटबॉल कसे खेळतात तसे खेळत होते तिकडं. त्यांनी विचारलं त्या मुलाला की इकडं मेयर कोण आहे, रब्बी मेयर कोण आहे. तो बोलते, तुम्ही आतमध्ये मशिदीमध्ये बसा, थोड्या वेळाने ते तिकडे येतील. एक अर्ध्या तासाने कोण तिकडे आला, तोच मुलगा ज्याला त्यांनी विचारला. तो बोलते, काय प्रॉब्लेम आहे, मी आहे मेयर, माझं नाव मेयर आहे. म्हणजे तू आता बघितलं तू खेळतच तिकडं, तुला कुठलं माहिती आहे तोरा आहे ते, काय प्रॉब्लेम आहे तो बोलते सांगा. तो बोलते अशाचा प्रॉब्लेम आहे की राजा तिकडचा आहे, त्यांनी आम्हाला अशी डिग्री आणले, काय करावा. तो बोलते घाबरू नका, तुम्ही सगळे माझ्यासोबत उभं राहा इकडं. त्यांनी त्यांना कबाला पण माहिती होतं त्या टायमाला, रबी मेन. पण 2000 वर्ष अगोदरची बात करते, त्यांची लेवल वेगळी होती. आज गॉड फॉरबिड कोण युज करेल त्यांची अलाउड पण नाही. त्यांनी काही शब्द वापरले आणि एका क्षणामध्ये इस्रायल मधून त्या दुसऱ्या देशामध्ये, त्या गावामध्ये ते पोचले त्यांच्यासोबत सडनली. तुला रे कशा आलो पाहिजे, त्यांना समजलं की कोणतरी मोठा माणूस आहे त्यांच्यासोबत. त्यांनी काय केलं, गावामध्ये बोलला की त्यांना सांग रोजा पकडायची गरज नाही, सगळ्यांनी घरी जाऊन आरामात जेवायला बसा. काय जेवायला बसा, इकडं उद्या उद्या आम्हाला सगळ्यांना फेकून टाकतील इकडनं. तर ते घाबरू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या राजाची माणसं आली आणि त्या राजाची माणसं एकदम हडस तुडस करून तिकडच्या रब्बानींबरोबर बात करत होती. तर रब्बी मेर त्यांना बोलले, चांगल्या चांगल्या प्रकारे बात करा, नाही तर चांगला होणार नाही. तर त्याला पण बात करायला लागले. तेवढ्यामध्ये रब्बी मेहरनी काहीतरी शब्द बोलले आणि त्यांचे सगळ्यांचे हात होते ते एकदम पॅरलाइज सारखे झाले. आणि नाही फक्त पॅरलाइज, ते दुखाला पण एवढे लागले की ते ओरडाओरडी करायला लागले. आणि तसेच ते धावत धावत राजाकडे गेले. तो तिकडे एक मुलगा आहे, तो त्यांनी असं असं केलं आहे, केलं. तो बोलते असं आहे. त्यांनी अजून माणसं पाठवली तिकडं. त्यांनी अजून माणसं पाठवली त्या गावामध्ये आणि बोलले की तुला राजाने बोलले. आणि साधा म्हणतो ना बैलगाडी पाठवली. तो बोलते मी अशा बैलगाडीमध्ये येणार नाही, मला राजाची जी चॅरियट आहे त्याच्यामध्ये मी येईन बोलते. ते जर पाठवल तर मी येतो, नाही तर मग राजाला बोला इकडे यायला. एवढे बोलतो ना, कॉन्फिडन्सनी बात केली त्यांनी. आता राजाला माहिती होतं की हा, त्याचे सगळे मिनिस्टरची हालत खराब आहे. तर त्यांनी स्वतःची चॅरिट पाठवली त्याला आणि अजून माणसं पाठवली, कार्पेट पाठवली, सगळं पाठवलं आणि रबी मेहर गेले तिकडं. आणि तिकडं राजवाड्यामध्ये आल्यावरती त्यांनी रबी मेहरला स्वतःच्या बाजूला बसवला. राजाच्या बाजूला वजीर कसं असतं, त्याची खुर्ची असतं बरोबर, तिकडे बसवला त्याला. आणि तो ए, रबी मेहर राजाला म्हणतायत की हा ते सॉरी, एक एक पॉइंट विसरलो बोलला की त्यांनी ए, राजाला एवढा पण पाहिजे होतं की तो बोलते मला बघायचंय, तुम्ही बोलता तुमचं मुशर्रफ बिन बरोबर आहे, मला बघायचं मुशर्रफ बिन कोण आहे. त्यांनी रबी मेहर त्या राजाला विचारतायत, तुला मुशर्रफ बिनला बघायचंय, पण तुला दिसणार नाही बोलले, तुझी लायकी नाही ती बघायची. तो राजाशी बात करते तेव्हा कसं सांग बोलतो त्याला. तो बोलते का नाही लायकी बोलते. तो बोलते तुझी, तू प्युअर नाहीस बोलते, पण मी तुला एक गोष्ट दाखवू शकते. काय दाखवशील, तुम्ही ज्याला जाऊन तुमच्या मंदिर याच्यामध्ये तुम्ही त्याला वागता, हे ते कोणाला करतात ते लोक, येशू त्याला जीसस म्हणतात बरोबर आहे, त्याला करता तुम्ही, तर त्याला मी इकडे आणू शकते. तर म्हणते ठीक आहे, आणि तू त्याला पाहिजे तर प्रश्न पण विचारू शकतो. काय ते शब्द रबी मेहरली म्हणाले आणि असं लिहिलंय, आणि मी नाही म्हणत, त्याला हे मरामध्ये लिहिलंय की त्याला नरकामध्ये ए, संडासाच्या टब मध्ये
उकळत्या टब मध्ये त्याला तिकडं नॉनस्टॉप ठेवलेलं असतं, असं लिहिलेलं आहे. बच्चोर होता खात का असं लिहिलेलं आहे की तो बेसिकली हाहामच्या अगेन्स्ट गेला. तो जो माणूस तोरा स्कॉलरच्या अगेन्स्ट जातो त्याचा हा हाल आहे. आणि त्याला तसाच त्याच्या सगळ्या याच्याने ते घाण वासने खाली उतरवलं त्याला. रबी मेहर त्याला सगळे नाक धरून बसले. रबी मेहर त्याला राजाला म्हटलं त्याला प्रश्न विचार, काय तुला विचारायचं विचार त्याला. काहीतरी विचारला, तो बोलते नाही, बोलते आपला धर्म नाही, बोलते मोशे एमेत तोरा तो एमेत, मोशे रबेनु खरा आहे आणि मी खोटा आहे बोलते. आणि तो राजा बोलते त्याला काढ इकडनं बाहेर, बोलते वास म्हणजे विचार नरकाचा वास ते घेऊ नाही शकले. रबी मेहर जे काय म्हणाले आणि ते एंजल्स होते त्याला पण ते परत त्याला तो तिकडनं घेऊन गेले. आणि तिकडं ऑफकोर्स जागच्या जागी त्यांनी त्याची डिग्री होती ती त्यांनी कॅन्सल केली. की जसं आपल्याला माहिती आहे की आपला धर्म आहे हा खरा आहे का, की जनरेशन आणि जनरेशन तुम्ही बघाल किती धर्म आले आणि किती धर्म गेले, पण आपला धर्म आहे तो, म्हणून आपण काय म्हणतो मोशे एमेत तोरा तो एमेत. म्हणून आपण मोशे रबेनु जो होता त्यांच्यासारखा कोणी नव्हता आणि कोण होणार पण नाही. त्यांच्यामध्ये नम्रता एवढी होती की अनबिलिव्हेबल. जेव्हा त्याला अकादश बरोबर बोलतायत की तू जाऊन तुझ्या भावंडांना सांग आणि पारोला सांग की तू त्यांना रिव्हील करायला आलास इकडे. बोलते मी कोण आहे, बोलते मोशे रबेनु बोलतायत मी कोण आहे, बोलते आरोन माझ्यापेक्षा मोठा आहे त्याला पाठव बोलते. तुम्ही विचार करा, तुम्ही तुम्ही वादविवाद तरी केला असतात काय अकादश बरोबर की अरे बाबा अकादश बरोबर तुला बोलते जाऊन कर, तो करत नाही का, की त्याला नम्रतापणा होती एवढी. अकादश बरोबर आपल्याला मदत करो की आपण तोरा आणि मित्सोत मध्ये अजून स्ट्रॉंग होऊ, की जेव्हा माणूस तोरा आणि मित्सोत मध्ये स्ट्रॉंग होता त्याच्या आजूबाजूचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. सगळे प्रॉब्लेम त्याचे सॉल्व्ह होतील का, की जी अकादश बरोबरची इच्छा काय आहे की आपण तोरा आणि मित्सोत पाळू, आणि जेव्हा आपण त्याची इच्छा पूर्ण करू तेव्हा अकादश बरोबर आपली इच्छा पूर्ण करेल. अकादश बरोबर आपल्याला मदत करू, आपल्याला, आपल्या फॅमिलीजला, आपल्या आम इस्रायलला. आणि बेजात अशा लवकरच इराणमध्ये पण त्यांची पुरं जे काय आहे तिकडे सगळं पडून दे बेजात अशा, कारण ते लोक आपण इस्रायल देशाचा नाश करायला बसलेत तिकडे. अकादश बरोबर बघा तुम्ही सगळं फिरवते, सगळा देश सगळं जग फिरवते का, की आम इस्रायलला वाचवायला. अकादश बरोबर मदत करू आपल्याला, आपल्या फॅमिलीला, सगळ्यांना. तर असं म्हणा नेहमी वाचून दे. बेजात असे लवकरच आपल्याला पवित्र मंदिर पाठवतील आणि आपण तिकडं आपण सगळे मिळून कुर्बान देऊ बेजात असे. तो तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न असला विचारू शकता. मी शबर हा होते ना बघू इबरे कोला काला कदर कदर मग इबरे कते वीज जके برخد مش من خير إن يكون من خبيث من سيادة ما قال بس شنو بسا مثل من سلبانه برخم خني رتسون من مارا من तो दर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न असला विचारू शकता. त्या कोथळीजवळ आपण चिठ्ठ्या टाकतात त्याचं काय महत्व आहे काय? ते आपली होतं ना काय काय माणसं त्यांना त्यांना कठीण जातं बात करायला, मग ते लोक लिहितात आणि मग तिकडे टाकतात. आणि पेसकच्या अगोदर तिकडे सगळं त्या चिठ्ठ्या घेतात आणि त्यांना गाडले जातात. ओके ओके. Raba, Vacation. sure me what जरा. Thank you, Gabby.